मारवाडी लोकांची सगळ्यात मोठी खासियत काय माहितीये का? मी एकदा राजस्थानला माझ्या ब्रँचच्या ओपनिंगला गेलेलो आणि जेव्हा ब्रँचची ओपनिंग वगैरे झाली तर जनरली आपल्याकडे कसं मराठी माणसाचं कोणाचं दुकान ओपन झालं तर त्याला आपण सगळे पुष्पगुच्छ वगैरे काय ना काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन जातो. पण तिकडे काय असं मला दिसलेलं नाही. पण लोकांनी जेव्हा चहा प्यायला सुरुवात केली, प्रत्येक जण चहा प्यायचं, गल्ल्यामध्ये कोणी 500 रुपये टाकायचं, कोणी 1000 रुपये टाकायचं, कोणी 200 रुपये टाकायचं. असं करत करत जेव्हा त्यांनी नंतर जेव्हा सगळा फंक्शन संपला तर गल्ल्यामध्ये जवळपास 8 ते 10,000 रुपये जमलेले. मी त्यांना विचारलं की लोक पैसे कशासाठी टाकतायत, तर बोलले की आमच्याकडे अशी काय पद्धत नसते की बाबा गिफ्ट द्यायला पाहिजे काय. आमच्याकडे लोक काय करतात, त्या गल्ल्यामध्ये पैसे टाकतात. पण ते काय होतं की ते जे 8,000 रुपये साठलेत, आता त्याचं भाडंच 3,000 रुपये होतं. तर म्हटलं माझा पुढचं 2 महिन्याचं भाडं निघालं ना, म्हणजे 2 महिने जरी मला धंदा बसायला लागला तर मला लॉस नाही झाला, कारण मला बाकीच्या लोकांचे पैसे जे मला मिळाले ना त्यात मला सपोर्ट झाला. आणि ही एवढी चांगली शिकण्याची गोष्ट आहे की जेव्हा आपल्या मित्राचं कोणाचं तरी दुकान सुरू होतंय, आपल्यापैकी कोणाचं दुकान सुरू होतंय, आपण पण त्याला गिफ्ट देण्यापैकी पैसे द्यायला पाहिजेत. 500 द्या, 1000 द्या, त्याला सपोर्ट मिळेल. त्याला बरं वाटेल की चला बाबा माझं 4 दिवसाचं तर भाडं निघेल, माझं लाईट बिलचा तरी खर्च निघेल. तर असा जेव्हा आपण